न्यूज वन इंडियाची संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे, संपूर्ण व्हॉलेंटियर्स इथे उपस्थित आहेत. शोभा मॅम, ज्यांच्याकडे हेल्मेट नाहीये अशा लोकांना आपण हेल्मेट वाटप करून हेल्मेटची जनजागृती करावी. वाहतुकीचे नियम सक्तीने पाळले पाहिजेत. हेल्मेटचा वापर नियमितपणे केला पाहिजे. स्वतःच्या सुरक्षतेसाठी, आपल्या परिवाराच्या सुरक्षतेसाठी हेल्मेट सक्तीने वापरावे. या ठिकाणी ज्यांच्याकडे हेल्मेट नाहीये अशा लोकांना आमच्याकडनं हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो इथं आम्ही करत आहोत. आत्ताच नुकते API दत्तवाडी ट्रॅफिक सोबत क्षीरसागर मॅमने आमच्या कार्यक्रमाचं त्यांच्या शुभ हस्ते ओपनिंग केलेलं आहे, रिबिन केलेलं आहे आणि ते नागरिकांना हेल्मेट वाटप करून हेल्मेट सक्तीचे महत्त्व सांगत आहेत. यासोबत आमच्या सर्वांच्या लाडक्या नीलम खंडारेजी, शी इज द चीफ ब्युरो ऑफ महाराष्ट्र न्यूज वन इंडिया. या ठिकाणी 100हून अधिक व्हॉलेंटियर्स या कार्यक्रमासाठी आम्हाला जोडलेले आहेत. गेल्या 4 दिवसांपासून आम्ही पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वाहतुकीचे नियमांविषयी संदेश पोहोचवत आहोत, हेल्मेट जनजागृतीचा संदेश पोहोचवत आहोत. कृपया नागरिकांना विनंती आहे की वाहतूक कोंडी होणार नाही याची आपण कृपया काळजी घ्यायची आहे. API प्रसाद डोंगरे सर, बन गार्डन ट्रॅफिक डिव्हिजन, त्यासोबत PSI मोहन मालुसरे, बन गार्डन पोलीस स्टेशन. आम्ही यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन तुम्ही तुमच्या हातून करावं. आजच्या कार्यक्रमासाठी मोलाची उपस्थिती लाभली आहे ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस मनोज पाटील सर, ईस्ट विजन अँड ट्रॅफिक पुणे सिटी. त्यासोबतच API प्रसाद डोंगरे सर, बन गार्डन ट्रॅफिक डिव्हिजन, PSI मोहन मालुसरे सर, बन गार्डन पोलीस स्टेशन यांची मोलाची उपस्थिती लाभलेली आहे. हेल्मेट अवेअरनेस ड्राईव्ह 2.0 या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हेल्मेट जनजागृती करतोय. नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा. या कार्यक्रमासाठी ॲडिशनल कमिशनर ऑफ पुलिस मनोज पाटिल सर, आपका बहुत बहुत स्वागत है. म्यूजिक प्लीज. वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता आपल्या क्रूने घ्यायची आहे. वो भी लोगों को सतर्क कर रहे हैं. सर डोक्यात घाला त्याच्या. हा म्हणजे हेल्मेट बातचीत करेंगे. यस यस. और साथ ही साथ टुकड़े और हमारे साथ वेरी गुड.